कल्याण महानगरपालिका क्षेत्रातील आणि श्री मलंग रोडवरील वसार गाव येथे मंगळवार दिनांक 4 डिसेंबर ते 8 डिसेंबर 2025 रोजी श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर अखंड श्री हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरीचे अखंड पारायणाचे कार्यक्रम आयोजित केले। या दरम्यान रोज सकाळी काकडा भजन, सकाळी 8 ते 9 व 2 ते 5 ज्ञानेश्वरीचे पारायण तसेच या सप्ताहात दिनांक 4 डिसेंबर पासून अनुक्रमे हबप रवींद्र महाराज म्हात्रे चिंचपाडा, सौ वैष्णवी ताई म्हात्रे भाल, हबप कुमारी जयश्री जाधव नेवाळी, हबप जनार्दन महाराज मडवी भाल यांचे प्रवचन झाले। तर सहकीर्तन सोहळ्यात दिनांक 4 डिसेंबर रोजी जितेंद्र महाराज पाटील आमने, 5 डिसेंबर हबप प्रवीण महाराज फराट, 6 डिसेंबर हबप पांडुरंग शास्त्री शितोडे, 7 डिसेंबर हबप भागवताचार्य माऊली महाराज परभणी यांचे कीर्तन झाले। अनुक्रमे हबप महाराज फराट इंजिवली कर्जत, पांडुरंग शास्त्री शितोडे आळंदी, हबप भागवताचार्य माऊली महाराज खडकवाडीकर परभणी। तर 8 डिसेंबर रोजी उमेश महाराज दशरथे धाराशिव यांच्या काल्याच्या ज्ञानबोधी व सामाजिक व्यथा ह्या विषयांवर सुश्राव्य मधुर कीर्तनाने व प्रबोधनाने भाविक मंत्रमुग्ध झाले। कीर्तनानंतर सर्व भाविकांना तीर्थप्रसाद व सुग्रास अशा महाप्रसादाचा लाभ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी कल्याण पूर्वेचे आमदार सौ सुलभाताई गायकवाड यांचे सुपुत्र कुमार प्रणव गायकवाड, संघर्ष समितीचे सत्यवान म्हात्रे, माननीय सरपंच मानेरे, वसंत भोईर, राजाभाऊ पाटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते।
सामान्य गोष्ट नाही. म्हणजे याचं हे 24वे वर्ष आहे आणि पुढचं वर्ष याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आपल्या गावाचा परमार्थ असाच एकोप्याने, गावाचा विकास कार्य असंच एकोप्याने आणि आपल्या गावातील सर्व जीवनातल्या सगळ्यांच्या जीवनातल्या सुखदुःखाच्या घटना एकोप्यानं तरी सजाव्या अशी प्रार्थना पंढरीनाथाच्या चरणी करतो. आपण जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य माझे गुरुवर्य संत पंढरपूरच्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो. त्याला पूर्णविराम देतो. आता गुरु माता राहील. आता जे विठ्ठल होईल जे विठ्ठल होईल हंडीचा अभंग होईल आणि हंडी फोडली जाईल. त्यानंतर आरती होईल. स्वयंसेवक मंडळी सूचना देतील. त्या सूचना झाल्याशिवाय कोणालाही उठायला परवानगी नाही. सर्वांनी सूचनेचं तंतोतंत पालन करावं ही विनंती. सर्व गुणीजन गायक वादक या भागातील भजन वैभव तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी दंडवत घालतो, नमस्कार करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल काही जगात फक्त माळ आहे, कधी भजन नाही, कीर्तन नाही, वारी नाही, पारायण नाही, काय ना वाटते. जरी आपले असले सगळेच आपले नाही. पाहिलं देवाने सगळ्या गोपाळांकडे अरे आज काला करायचा आहे, पण सगळे देण्याचे अधिकारी नाही, सर्व घेण्याचे अधिकारी नाही. तुकोबाराला आवाज दिला, तुकोबा तुकोबा काय देवा माझे एक काम करा. काय काम करा? अभंगाच्या पहिल्या चरणात माझे गडी
कधी लागतं? जेव्हा सगळंच खरं असतं तेव्हा उदाहरण देतोय. तांदूळ कधी निवडावे लागतात? जेव्हा सगळेच तांदूळ आहेत निवडण्याची